हॅलो सर्व मित्रांना. मी केतन खरबडे. पण आजची जी सेलिब्रिटीबद्दल मी बोलणार आहे तो आहे उल्हास सरोदे. रोल नंबर 8. उल्हास सरोदे माझा डिसेक्शन टेबलचा सोबती व माझा कॉलेजचा पहिला मित्र. खूप साऱ्या मुलांप्रमाणे उल्हास पण शांत, सरळ, थोडा कमी बोलणारा होता. तो लोकलाईट होता. आता सर्वजण त्याला आपण डे स्कॉलर म्हणतो, पण मी लोकलाईटच म्हणत होतो त्याला. तर उल्हास हा त्याच्या स्कूटरवरून नंदनवनवरून कॉलेजला यायचा. तो पण माझ्यासारखा हाईटला, हेल्थला आणि माझ्यासारखा जसा मोठ्या फ्रेमचा चष्मा लावायचा. त्याच्यामुळं खूप साऱ्या लोकांना कन्फ्यूज व्हायचं, माझ्या आणि त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं. फर्स्ट इयरला मी हनुमान नगरला राहायचो. आणि माझे काही जसे कॉलेजमध्ये फक्त उल्हास मित्र होता. आणि नंतर कॉलेजमधून गेल्यावर दुसरे कोणी बोलायला वगैरे होतं नाही. उल्हासच रूमवर वगैरे यायचा, कधी त्याच्यासोबत गोष्टी व्हायच्या. कधी तो मला पिक्चरला घेऊन जायचा. तर मला आठवते, आम्ही दिल चाहता है आणि अजनबी पिक्चर त्याच्यासोबत पाहिले होते. डिसेक्शन टेबलवर तो तसा कमीच बोलायचा, पण काम जास्त करायचा, डिसेक्शन जास्त करायचा. मला तो सांगायचा की तू हे स्किन पकडून ठेव, ही मसल इकडे कर, हे असं असं तिकडे कर. आणि तो मग आपलं फाईन डिसेक्शन करायचा. तर एखाद वेळा त्यांनी मला म्हटलं की हे स्किन तू कशी पकडून राहिला, हा, हे का कपडा आहे का तो स्किन म्हणजे बरोबर व्यवस्थित पकड, ते स्किन आहे. तर मी म्हटलं तो जे बॉडी आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तुला दुखून राहिला का मी स्किन अशी पकडायची. तर उल्हास थोडासा शांत होता, त्याच्यामुळे काही तो प्रत्युत्तर वगैरे द्यायचं नाही किंवा उलटून बोलायचं नाही किंवा माझ्या बोलण्याचा काही तो रागही मानायचा नाही. तर त्यानंतर सेकंड इयरमध्ये मी हॉस्टेलवर आलो. आणि त्यावेळेस मग हनुमान नगरला योगेश चिन्हावर रूम करून राहायचा. तर मग तेव्हा उल्हास, मी, राजेश आम्ही योगेश चिन्हावरच्या रूमवर एकत्र भेटून पार्ट्या किंवा असंच गप्पा गोष्टी टाइमपास वगैरे करत राहायचो. तर त्यावेळेस मग उल्हास कधी कधी त्याच्या घरून आमच्यासाठी चकल्या, चिवडा किंवा लाडू वगैरे घेऊन यायचा. तर अशा प्रकारे सेकंड इयरमध्ये वगैरे आमचा, किंवा सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर मध्ये याच गोष्टी चालायच्या. तर उल्हास, इतक्या वर्षापासून तुझ्यासोबत काही भेटणं झालं नाहीये. तर तू प्लीज जीटीला ये. अमरजित, थोडंसं पहा यांनी, कारण की यांनी रजिस्ट्रेशन वगैरे काही केलेलं नाही आहे. तर पैशाची गोष्ट दूरच राहिली. तर थोडासा प्रयत्न कर आणि उल्हासला घेऊन ये जीटीला. उल्हास, माझी पण विनंती आहे तुला की तू जीटीला यावं म्हणून. ठीक आहे, चल बाय.